मसवड एसटी स्टँडच्या समोर माझं डालेमाव कॉम्प्लेक्स मध्ये स्टुडिओ होतं। अंडरग्राउंड खाली असल्यामुळं एक 5 ते 7 मिनिटांमध्ये सकाळी 9च्या दरम्यान साधारण पाणी भरलं त्या ठिकाणी आणि रस्त्यावरती पण पूर्णपणे पाणी भरलं होतं। नदीला पूर आल्यामुळं पाणी भरलं आणि माझं बऱ्यापैकी कॅमेरा वगैरे असतील, प्रिंटर असेल, बऱ्यापैकी नुकसान झालं आणि जवळजवळ 5 ते 7 लाख रुपयाचं नुकसान झालंय। आणि नंतर माझ्यासोबतच काही माझे सहकारी मित्र पण होते, कम्प्युटरवाले होते, इलेक्ट्रिकवाले होते, नंतर दवाखाने आहेत, नंतर फ्लेक्स प्रिंटिंगवाल्यांचं तरी बऱ्यापैकी 50-50 लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे। काय झालंय, अचानक सकाळी महापूर आल्यामुळं मसवडमध्ये स्टँडच्या समोरचा परिसर पूर्ण पाण्याखाली गेलेला आहे। 10 ते 15 मिनिटांमध्ये सगळं कॉम्प्लेक्स भरलेलं आहे। ग्राउंड लेवलला पाणी आल्यामुळं सगळ्या कॉम्प्लेक्स मधलं पाणी दुकानात गेलं आणि सगळ्या दुकानातलं पाणी म्हणजे पूर्ण दुकानातलं साहित्य पाण्यानं भरून गेलेलं आहे। कुणाचंही न भरून निघण्यासारखं नुकसान झालेलं आहे। अतिशय कष्टाने ही दुकानं उभा केलेली, परंतु आज पाण्यामुळे पूर्णपणे नाव उद्ध्वस्त झालेले आहेत। माझं एवढंच म्हणणं आहे की फक्त पंचनामे करून चालणार नाही, तर त्या शाश्वत दुकानाला स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी त्या दुकानदाराला थोडी नाही एक मदत म्हणून शासनानं त्यांचे पंचनामे करून मदत मिळावी, असे एक म्हणणे आहे मला। मी फ्रेंड्स डिजिटलचे प्रोप्रायटर। अचानक पावसाचे पाणी आल्यामुळे माझ्या शॉपचे कमीत कमी 25 ते 30 लाख रुपयाचे मशीनचे नुकसान झालेले आहे। बाकी इतर साहित्य आम्ही योग्य ठिकाणी पोहोचवले होते, पण पाण्याचा ओघ जास्त असल्यामुळे मशीन काही उचलू शकलो नाही। कमीत कमी 25 ते 30 लाख रुपयाची मशीन, 3 मशीन आहेत माझ्याकडे, तिन्ही मशीन पाण्यामध्ये गेले आहे। नमस्कार, मी मानगंगा पतसंस्था मॅनेजर महादेव जगताप बोलत आहे। आम्हाला शेखर भाऊच्या भगिनी पकायलताई आल्या, त्यांनी पाणी काढण्यासाठी ट्रॅक्टरची व यंत्रणाची मदत केली व आम्हाला मदतीचा हात दिला, त्याबद्दल आम्ही पहिले मनापासून त्यांचे आभारी आहे। आणि शासनाने हे लक्षात घेऊन की जनतेचा पैसा आहे, मानगंगा ही मान तालुक्याची पतसंस्था आहे, तरी त्यांनी मदतीचा हात दिला, त्याबद्दल त्यांचा पहिला आभारी आहे। व 10 लाखाचं नुकसान टोटल झालेलं आहे। फर्निचर, रोकड, कॅश एक 5 लाख रुपये आहे आणि कागदपत्र पूर्ण भिजून गेलेले आहेत, त्यामुळं संस्थेचं भरपूर नुकसान झालेलं आहे। तरी सर्व सभासदांनी जरा आम्हाला पण मदत करावी थोडी आणि थोडं सहकार्याची भावना दाखवावी ही नम्र विनंती। आम्ही याच्यातनं सावरलो तर आणखी उत्पन्नाची प्रगती करून मानगंगा ही मान तालुक्याची जननी दाखवून देऊ पुढील काळात। मी सागर सरतापे, मसवड नगर परिषद आपत्ती व्यवस्थापन प्रमुख। मी सर्व आज काम पाहत आहे। या ठिकाणी ढगफुटीचा पाऊस झालेला आहे मसवड शहरामध्ये आणि आसपास वाड्यावस्तामध्ये। या ठिकाणी नदी, मानगंगा नदी हे जादा प्रमाणात आता भरून वाहत आहे। तसेच इतर ठिकाणून पाणी जे आता रस्त्यावरून जे वाहत आहे ते इतर रात्रभर पाऊस झाला, त्यामुळं नगर परिषद प्रशासनामार्फत तसेच तहसीलदार कार्यालय, प्रांत ऑफिस, प्रांत मॅडम, तहसीलदार साहेब, मुख्याधिकारी साहेब हे सर्व फील्डवर होते। तसेच त्यानुसार बऱ्यापैकी काम सर्व केलेलं आहे नागरिकांना, जेणेकरून जे काय मदत हवी आहे ते नगरपालिकेमार्फत आपण पुरवलेले आहे आणि इथून पुढे अजून तहसीलदार, तलाठी कार्यालय मार्फत पंचनामे वगैरे सुरू आहेत। जे काय नागरिकांचे, जे व्यवसायधारक यांचे काय नुकसान झाले असेल त्याबाबत सर्व पंचनामे वगैरे करून शासनामार्फत जे काय मदत मिळवता येईल आणि भेटवण्याचं त्यांना आम्ही सर्व सहकार्य करू आणि नगर परिषदेमार्फत जे काय अजून आम्हाला काय मदत करता येईल त्या चांगल्या प्रकारे आम्ही नगर परिषदेमार्फत सुद्धा मदत करू नागरिकाला। धन्यवाद। नमस्ते, मी सुरेखा फकाले, शेखर भाऊ प्रतिष्ठानतर्फे मला शेखर भाऊंचा फोन आला की ताई मसवडमध्ये पाणी शिरले दुकानामध्ये, तर तिथं जाऊन जी लागल ती मदत तातडीने करूया म्हणून। भाऊ बाहेर असल्यामुळे मला त्यांनी पाठवलं। आम्ही इथं आल्यानंतर परिस्थिती बघितली, बरोबर मुख्य अधिकारी घेतले आणि इथली पाहणी केली असता लक्षात आलं की दुकानदारांचं खूप नुकसान झाले। त्यात मेडिकल असतील, बाजार असतील, लोकांचं खानावळ असेल,
असे बरेच शॉपमध्ये पाणी शिरलेलं आहे, त्यांची म्हणजे नुकसान झाले. तर त्यासाठी मुख्य अधिकाऱ्यांना म्हणजे फोन करून तहसीलदार मॅडमशी बोलणं झालं, माझं प्रांत मॅडमशी झालं आणि त्यांच्याशी बोलणं झालं असतं. त्या तातडीने पंचनामा करणार असे त्यांनी मला आश्वासन दिलं आणि शासन आपल्या बरोबर आहे. तसंच शेखर भाऊ स्वतः जी लागल ती मदत द्यायला तयार आहेत. आणि आता पाहणी केल्यानंतर माझ्या निदर्शनास आल्यानंतर शेखर भाऊंना फोन करून सांगितलं की पाणी इथलं काढणं खूप गरजेचं आहे. भाऊनी 15 ते 20 मिनिटात 3-4 मड पंप पाठवून दिले आणि आता पाणी काढायची प्रोसेस चालू आहे. तसंच मी मसवडकर जनतेला आणि मान खटावच्या जनतेला अलर्ट देते की बाबा हे आता जी परिस्थिती आहे ती 72 तासाच्या पुढे जाऊ शकते आणि लोकांनी स्वतःची काळजी घेतली पाहिजे. त्याच्याबरोबर पाण्यात म्हणजे तरुणांनी जाण्याचा प्रयत्न करू नये, कुठलीही जीवितहानी होईल असं वागू नये आणि स्वतःची काळजी घेतली पाहिजे, हे मी मानखटावच्या जनतेला सांगू इच्छिते. ही नैसर्गिक आपत्ती आहे, याला आपण म्हणजे कुणालाही आपण जबाबदार धरू शकत नाही. तरी शासन आपल्या बरोबर आहे, त्यामुळं आपण सर्वांनी सहकार्य करावे ही नम्र विनंती.